सीमाचे आनंद बरोबर नवीनच लग्न झाले होते। सीमा तर खूप खुश होती, परंतु आनंद खुश आहे की नाही माहीत नव्हते। आज सकाळी सीमा आंघोळ करून तयार झाली आणि डोक्यावर पदर घेऊन ते हळूहळू जिना उतरून खाली येऊ लागली। खाली आल्यानंतर ती सासूबाईच्या पाया पडू लागली। तेव्हा सासूबाईंनी तिचा हात पकडून तिला उचलले आणि म्हणाल्या, सुनबाई, असे पाया वगैरे पडणे फार जुनी गोष्ट झाली। मनामध्ये आदर पाहिजे, एवढेच बास आहे। आणि हे असं डोक्यावरून पदर कशाला घेतला आहेस? सासूबाईंनी तिला डोक्यावरचा पदर खाली घेण्यासाठी सांगितले आणि म्हणाल्या, टेबलवर नाश्ता मांडून ठेवला आहे, सगळेजण तुझीच वाट पाहत आहेत, चल नाश्ता कर। सासूबाई अतिशय प्रेमाने म्हणाल्या। पहिल्यांदा ती थोडीशी बुजल्यासारखी झाली आणि परत जाऊन खुर्चीवर बसली। तिच्या सासऱ्यांनी प्लेटला हात लावला आणि म्हटले की, गणू, पोहे थंड झाले आहेत। सीमा खुर्चीवरून उठली आणि पोह्यांच्या प्लेट्स किचनमध्ये घेऊन गेली। गॅसवर कढई ठेवून सीमाने पोहे गरम करून आणले। सासरे खुश झाले। हा गणू ना 1 तास अगोदरच पाणी फ्रीजमधून काढून ठेवतो, त्यामुळे नाश्त्याची वेळ येईपर्यंत पाणी गरम होऊन जाते। तिचा दीर अवधूत म्हणाला। सीमाने त्या बाटल्या उचलल्या आणि दुसऱ्या बाटल्या फ्रीजमधून आणल्या व टेबलवर ठेवल्या। घरात इतके नोकर आहेत, कुठल्याही नोकराला आवाज द्यायचा होतास, तू स्वतः का त्रास करून कष्ट घेत आहेस? निलिमा तिची मोठी जाऊ भुवया उडवत म्हणाली। आनंद पहिल्या दिवसापासूनच सीमाला मध्यमवर्गीय मानसिकतेची समजत होता आणि आज सीमा सारखी सारखी उठून असं मोलकरणी सारखी पळत होती, त्यामुळे तो चिडत होता, त्याला राग येत होता। आनंद म्हणाला, आपल्या घरी जर नोकर चाकर पाहिले असतील तर नोकरांकडून काम करून घेणे येईल ना? सीमा गप्प बसली। तिला आठवलं तिच्या आईने सांगितले होते की घरात किती जरी नोकर चाकर असले तरी आपल्या कुटुंबाला आपल्या हातचं जेवण खाऊ घालण्यामुळे प्रेम वाढते, त्यांचे काम स्वतः केल्यामुळे मोठ्या लोकांचा सन्मान होतो। परंतु आनंदचा असा टोमणा ऐकून सीमाच्या डोळ्यात पाणी आले। तिने कसेबसे आपले अश्रू लपवले व नाश्ता केला। ती खूप दुःखी झाली। सगळे लोक उठल्यानंतर ती सुद्धा उठून रूमकडे गेली। सीमाला सासरे येऊन 2 आठवडे झाले होते, पण ती अजून आपला पती आनंद बरोबर ॲडजस्ट करू शकत नव्हती। एके दिवशी आनंदचे काही मित्र येणार होते। तिने फुलके भाजून घेतले, मस्तपैकी पनीरची भाजी केली, पुलाव बनवला आणि गाजराचा हलवा तयार केला। तेवढ्या तिला बाहेरून आवाज आला, वहिनी, आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत आणि तुम्ही कुठे लपून बसला आहात? सीमा बाहेर आली आणि सगळ्यांना नमस्ते असे म्हणून एका खुर्चीवर बसली। वा वहिनी, आम्ही तर हा विचार करून आलो होतो की तुम्ही स्वतःबद्दल काहीतरी बोलाल, आमचे काही ऐकाल, आमच्याबरोबर गप्पा मारताल, परंतु तुम्ही तर अगदी लाजून बुजून संकोचून एका बाजूला बसला आहात, सौरभ म्हणाला। यावर ओंकार हसून म्हणाला, वहिनी नव्या नवरी आहेत, इतक्या लवकर कशा काय मोकळेपणाने बोलणार? आणि त्या छोट्या गावातील आहेत, छोट्या गावातील मुली इतक्या लवकर मिसळत नाहीत बाबा। तेवढ्यात नोकर गणूने जेवणाच्या प्लेट्स आणून टेबलवर ठेवल्या। हलवा खूप टेस्टी झालेला आहे आणि पनीरची भाजी सुद्धा खूपच टेस्टी, वा मस्त बेत। मित्रांनी जेवणाची खूप स्तुती केली, परंतु आनंदने मात्र आपली मनातली भडास बाहेर काढलीस आणि तिला टोमणा मारला। यांना स्वयंपाक घरातील कामाशिवाय येतच काय? अच्छा वहिनी, तुम्हाला स्वयंपाकाशिवाय काहीच येत नाही, खरंच काय? आणि सगळेजण हसले। यामुळे सीमाचे मन खवळले, परंतु वातावरणातील ताण बदलण्यासाठी मंदार म्हणाला, आम्ही असे ऐकले आहे की तुमच्या गावाकडे डॅम बनवलेला आहे आणि तो खूप रमणीय स्थळ झालेला आहे। तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलवा, आम्ही तिथे पिकनिक करू आणि मस्तपैकी डॅममध्ये जलविहार करू, खूप मजा येईल। यावर सौरभ म्हणाला, आनंद लवकर प्रोग्राम बनव। परंतु आनंद मुद्दा म्हणाला, हा जाऊ ना, यांच्या बाबांची शेतीवाडी सुद्धा बघा, कसे राहतात ती लोक ते बघा। सीमा बिचारी म्हणाले, हो हो, आपण लोक अवश्य या। तुम्ही लोक मोठ्या शहरात राहतात, तुम्ही गावाकडचे जीवन पाहिले नसेल, तुम्हाला ते अतिशय गरीब वाटतील। सीमाचा स्वर थोडासा कठोर झाला होता। काय वहिनी, तुमच्या गावाकडे बैलगाडीने येतात जातात का?
ओंकारने काही अज्ञातपणे तर काही मुद्दाम खोचकपणे विचारले. नाही भैया साहेब, आम्ही लोक शहरामध्ये राहतो. गावामध्ये आमची शेती आहे. आमच्या वडिलांजवळ जीप आहे. ते जीपमधून बसून गावाकडे शेती पाहायला जातात. जर स्वतः शेतीकडे लक्ष दिले नाही तर शेतातील मजूर लोक व्यवस्थित काम करत नाहीत. सीमाच्या स्वरात दृढता होती. थोडा वेळ गप्पा मारून मित्र निघून गेले, परंतु आनंदचा असंतोष त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सीमा आपल्या रूममध्ये गेली. तिथे तिला ऐकायला आले. आनंद आपल्या आईजवळ बसून बडबड करत होता. मम्मी, तुम्ही कसली खेड्यामधली मुलगी माझ्या गळ्यात बांधली आहे. शेवटी माझ्यात काय कमी आहे? स्मार्ट आहे, मोठ्या पोस्टवर आहे. मला कॉलेजमधील कितीतरी मुली माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार होत्या, परंतु तुमच्या हट्टापुढे मला झोकावे लागले. सीमा किती मागासलेली आहे. तिला ना उठा बसायचे तारतम्य आहे, ना बोलायचं काही समजते. 4 लोक घरी आले तर संकुचित होऊन बसली आणि बोलली तर अशी की जसं काय उपकारच करत आहे. त्या दिवशी मी माझ्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाला तिला घेऊन गेलो होतो. तिथे सगळ्या मुली टाळ्या वाजून हॅपी बर्थडे गाणं म्हणत होत्या, परंतु ही तोंड पाडून गपचूप उभी होती. हिला कोणते कपडे घालायचे याचे सुद्धा काहीच समजत नाही. एवढ्या गरमीमध्ये सिल्कची साडी घालून येते. हिला एक हाय हिलचा सँडल आणून दिला तर घातल्यानंतरच पडली. मला तर खूप लाज वाटत आहे. माझ्या एका मित्राचे आताच लग्न झाले आहे. त्याची बायको किती स्मार्ट आहे, फाडफाड इंग्लिश बोलते. तो सांगत होता. लेडीज म्युझिक कार्यक्रमात सुद्धा त्याच्या छोट्या बहिणीने तिला जबरदस्तीने उभा केले तर तिने इतका सुंदर डान्स केला की सगळे लोक तिची स्तुती करत होते. हे असे मम्मी बरोबर बोलून आनंद रागात निघून चालला. तेवढ्यात मम्मी म्हणाली, बाळा, त्या मुली फाडफाड इंग्लिश बोलत असतील, भारी डान्स करत असतील, परंतु घरातील संसारातील कामे त्यांना काहीच येत नसणार. इंग्रजी बोलणे, डान्स गाणे करणे 4 दिवसाची चमक आहे. नंतर घरातले कामच उपयोगी येते. समोर राहणाऱ्या देवकरांच्या सुनेला पाहते ना मी, स्मार्ट आहे, फाडफाड इंग्लिश बोलते, संगीतामध्ये संगीत विशारदची डिग्री घेतली आहे, परंतु मिसेस देवकर दिवसभर कामामध्ये बिझी असतात आणि त्यांची सुनबाई आरामात पलंगावर झोपून गाणी ऐकत बसलेली असते. ना तिला सासूची लाज ना सासऱ्याचा मान ठेवते. आपली सीमा सुंदर आहे, शिवाय शिकलेली आहे, गावातील वातावरणामध्ये वाढलेली आहे, त्यामुळे थोडीशी बुजलेली आहे. शहरात राहून आता हळूहळू सगळे शिकेल. अशा प्रकारे मम्मीने आनंदला समजावून सांगितले. तेव्हा आनंद म्हणाला, मम्मी, घरातले काम तर एक अशिक्षित मुलगी सुद्धा करते आणि मी एवढे तर कमवतोच की घरातील कामासाठी नोकर ठेवू शकतो आणि आपल्या घरात तर 2 नोकर आहेत. आजकाल शहरामध्ये जागोजागी रेस्टॉरंट, हॉटेल उघडलेले आहेत. फोन केला की मनासारखे जेवण घरी येते. आपले स्वतःचे काही सोशल लाईफ सुद्धा असते मम्मी. या दोघांचे सर्व बोलणं सीमा रूममध्ये बसून ऐकत होती. आनंदचा एक न एक शब्द तिच्या मनावर घाव घालत होता. सीमाला वाटू लागले, हा तिच्या आईने तिला एवढ्या जुन्या संस्कारामध्ये वाढवले आहे. ती लेडीज कॉलेजमधून BA पास झाली होती. त्यानंतर तिला MA करायचे होते. मानसशास्त्र हा विषय फक्त रमणलाल शाह या कॉलेजमध्ये शिकवला जात असे. आई किती मुश्किलीने तिथे ॲडमिशन घेऊन द्यायला तयार झाली होती. जेव्हा मी तिथे ॲडमिशन घेतले तेव्हा आईने तर बंधनाची सगळी लिस्टच मला दिली होती. मुलांशी बोलू नकोस, मुलांच्या जवळ बसू नकोस आणि काही विचारायचे असेल तर खाली नजर ठेवून हळूहळू बोल. आईने कितीतरी उदाहरणे दिली होती की कशी मुलं साध्या भोळ्या मुलीला फसवून पळवून नेतात किंवा चुकीच्या मार्गाला लावतात वगैरे वगैरे. लायब्ररीमध्ये मुलांच्या सोबत बसून वाचायची परवानगी तर आईने कधीच दिली नाही. या कारणामुळे तिचं MBAचे ग्रेड मागे पडली होती. आईने घरातून तिला एकटीला सुद्धा कधी बाहेर जाऊ दिले नाही. एके दिवशी ती आईबरोबर पिक्चर बघायला गेली होती. तिच्याजवळ एक उंच मुलगी बॉयकट केलेली आणि जीन्स टॉप घालून बसली होती. अंधारामध्ये आईला वाटले की तो मुलगाच आहे आणि तिने तिच्याकडे सारखे सारखे पाहिले. तेव्हा त्या मुलीला राग आला. आईला समजले की हा मुलगा नाही तर मुलगीच आहे, परंतु ती ज्या प्रकारे ओरडली त्यामुळे आजूबाजूचे लोक तिच्याकडे विचित्रपणे पाहू लागले. आई तर अविश्वासाने बसली होती.
तिचे मन पिक्चर पाहण्यास काही लागत नव्हते. इतक्या जुन्या संस्काराने आईने तिला वाढवले होते. तर मग अशा मॉडर्न घरामध्ये तिचे लग्न का करून दिले, जिथे असे संस्कार आणि शालीनतेला मूर्ख समजले जात आहे. एके दिवशी तिची आई सांगत होती की तिच्या वडिलांची इच्छा आहे की त्यांच्या मुलीचे लग्न मोठ्या घरात व्हावे, जिथे नोकर चाकर, कार, बंगला सगळं काही असावे. आईची बाबांची किती निर्मळ विचारसरणी आणि धारणा होती. परंतु मला एवढ्या मोठ्या घराचे काय करायचे आहे, जिथे भौतिक सुख सुविधा आहेत परंतु मनाला जरा सुद्धा सुख नाही की स्थिरता नाही. एके दिवशी रात्री कपडे घालून तयार होऊन आनंद कुठेतरी निघाला होता. सीमाने फक्त एवढेच विचारले होते की कुठे जायची तयारी चालू आहे. तेव्हा आनंद किती जोरात तिच्यावर ओरडला होता. मी कुठे जातो, कोणाबरोबर उठतो बसतो, कुणाशी बोलतो, यामध्ये मला अडवणारी तू कोण आहेस? तुला हाय सोसायटीमध्ये वागण्याचे मॅनर्स नाहीत तर मग मी सुद्धा त्यांच्याबरोबर उठणे बसणे बंद करू की काय? सीमाचे संस्कार पारंपरिक जरूर होते परंतु तिचे व्यक्तित्व स्वाभिमानी होते. रोजचा असा अपमान आणि तिरस्कार ती कसे तरी सहन करत होती. परंतु ह्या अनावश्यक प्रतारणेमुळे तिच्या मनात विद्रोह उठला. तिने विचार केला की आता ती स्वतःला बदलून आनंदला नक्कीच धडा शिकवणार. पुढच्या महिन्यामध्ये दिल्लीमध्ये तिची मैत्रीण रूपाच्या बहिणीचे लग्न होते. तिने आनंदला सुद्धा लग्नाचे आमंत्रण दिले होते परंतु आनंदला काही सुट्टी नव्हती आणि सीमाबद्दल अगोदरच त्याच्या मनात कडवटपणा होता. त्यामुळे सीमा काही दिवस आपल्यापासून लांब राहणार आहे या विचारानेच तो खुश होता. त्याने तिला लगेचच जाण्यासाठी परवानगी दिली. जायचे निश्चित झाल्यानंतर आनंदने सीमाचे ट्रेनचे फर्स्ट क्लास एसीचे रिझर्वेशन केले. त्या दिवशी तो तिला ट्रेनमध्ये बसून आला. ट्रेन निघाल्यानंतर सीमाला जरा स्वतंत्र झाल्यासारखे वाटले. ट्रेनमधून बाहेरचे दृश्य सुद्धा तिला खूप छान वाटत होते. दिल्लीच्या स्टेशनवर तिची मैत्रीण रूपा आणि तिचा पती रुपेश तिला नेण्यासाठी आले होते. सीमा ट्रेनमधून उतरताच रूपा तिच्या गळ्यात पडली. कॉलेज सुटल्यानंतर पहिल्यांदाच त्या दोघी मैत्रिणी अशा भेटत होत्या. रूपाच्या घरी गेल्यानंतर सीमाला वाटले की ती कुठल्या तरी दुसऱ्या दुनियेमध्ये पोहोचली आहे. लग्नामुळे घराची सजावट खूप सुंदर केली होती. घर मोठे होते आणि लग्न दारामध्येच करायचे होते. दुसऱ्या दिवशी वरात येणार होती. केळ्याच्या पानांनी व फुलांनी बनवलेले तोरण दाराला बांधले होते. बाहेर मोठा मंडप टाकला होता. पाहुण्यांनी घर भरले होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वरातीचे खूप धूमधडाक्यात स्वागत झाले. वरपक्ष आणि वधू पक्षाकडे लोकांमध्ये खूप चेष्टा मस्करी चालू होती. एवढा मोकळेपणा पाहून सीमाला आश्चर्य वाटत होते. संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाश्त्यानंतर वधू पक्षाकडील काही चुलबुल्या मुलींनी वर पक्षातील काही खोडकर मुलांशी बोलत चेष्टा मस्करी करत गोड गोड बोलून शहरात फिरायचा प्रोग्राम केला. मुली मुलांबरोबर खूप फिरल्या. हॉटेलमध्ये खाणेपिणे केले. त्यानंतर मुलांना अंगठा दाखवून वरातीमध्ये आल्या. सीमाने ऐकले की मुली एकमेकांमध्ये हसत होत्या. फार मजून होते मुलं. 2-4 हजार रुपयाला तर नक्कीच गणले असतील. सगळ्यांच्या लक्षात राहतील या मुली. सीमाला आश्चर्य वाटले. खरंच किती बिनधास्त राहतात मुली आणि आपण मात्र असले लाजरे बुजरे राहतो. आपण जगाच्या खूपच मागे आहोत. आता सीमाला आनंदच्या बोलण्याचा अर्थ समजला होता. लग्न व्यवस्थित पार पडले. वरात गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सीमाचा परत निघण्याचा विचार होतो. परंतु रूपाने तिला राहण्याचा आग्रह केला. 2 दिवसांनी सगळे पाहुणे गेले. आता सीमाला आनंदचे एक क्षण आठवणीत येऊ लागले. तिने रूपाला याबद्दल सांगितले. रूपाबरोबर जाऊन तिने जीन्स टॉप, मेडी टॉप वगैरे वगैरे खरेदी केले. पार्लरमध्ये जाऊन फेशियल केले व केसांचा मस्त खांद्यापर्यंतचा कट केला. रूपा म्हणाले की जीन्स टॉप घालून सीमा तू खूपच सुंदर आणि मॉडर्न दिसत आहेस. संध्याकाळी सीमा रूपाबरोबर क्लबमध्ये गेली. क्लबमध्ये स्त्री पुरुष एकमेकांच्या गळ्यात पडून मुक्त डान्स करत होते. तर काही मुलं सीमाबरोबर डान्स करण्याची इच्छा दाखवत होते. तेव्हा डोकेदुखीचा बहाणा करून सीमा तिथे एका खुर्चीवर बसून राहिली. परंतु ती डान्स करण्याच्या जोड्यांना पाहत बसली. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत होती आणि ते कसा डान्स करत आहेत ते बघत होती की जेणेकरून ती आनंदसोबत डान्स करायला तयार होत होती. हे काम रोज चालू राहिले.
रूपाने तिला चांगलेच ट्रेन केले. रूपाच्या भावांबरोबर पतीबरोबर मोकळेपणाने बोलायचे तिने शिकून घेतले. लवकरच तिने मॉडर्न जीवन जगायसाठी स्वतःला तयार केले. जवळजवळ 3 आठवडे ती तिथे राहिली. तिने आता जाण्याचे निश्चिंत केले. रूपाच्या पतीने सीमाचे परत जाण्याची AC बर्थडे तिकीट काढले. रूपा व तिचा पती तिला ट्रेनमध्ये बसवून आले. सीमाने ब्लॅक कलरचा टॉप आणि जीन्स पॅन्ट घातली होती. तिचे कुरळे केस खांद्यापर्यंत लुटकत होते. चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला होता. त्या ड्रेसमध्ये सीमा खूप आकर्षक दिसत होती. ट्रेनमध्ये आडवी होऊन ती एक इंग्लिश पुस्तक वाचू लागली होती. दुसऱ्या बाजूला एक तरुण मुलगा कधी येऊन बसला तिला समजलेच नाही. तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का? आवाज ऐकून सीमाने त्याच्याकडे पाहिले. हो, मी महाराष्ट्रीयन आहे. सीमा अगदी बिनधास्तपणे बोलली. माझे नाव नितीन नलावडे आहे. तुम्ही वाटलं तर मला नितीन म्हणू शकता. मी आर्मीमध्ये कॅप्टन आहे. माझी पोस्ट दिल्लीमध्ये आहे. मी 1 महिन्याच्या सुट्टीवर घरी चाललो आहे. माझं घर सोलापूरमधील जीवूरमध्ये आहे. त्याने तिला आपले कार्ड दिले. थँक्स असे म्हणून सीमाने कार्ड घेतले. कॅप्टन नितीन तिच्याशी खूप गप्पा मारत होता. त्याचा मोकळा स्वभाव सीमाला सुद्धा आवडला. मी तुमची ओळख माहीत करून घेऊ शकतो का? नितीन म्हणाला. सीमाने सांगितले. मी सोलापूरमध्ये राहते. सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये मी MA पास केले आहे. यावेळेला मी माझ्या बहिणीच्या सासरी राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे म्हणून दिल्लीला आले होते. अक्षरशः सीमा खोटे बोलली होती. आज तिने आपले लग्न झाले आहे हे लपवले. त्यामुळे तिला मुलांप्रमाणे खेळ खेळल्यासारखी मज्जा येत होती. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला, नितीन हसून म्हणाला. मला सुद्धा, सीमा मनातल्या मनात हसत म्हणाली. त्यानंतर पूर्ण प्रवासात नितीन खूप बोलत राहिला आणि सीमा उत्सुकतेने सगळं ऐकत होती. सोलापूर स्टेशन आले तेव्हा ट्रेन थांबली. सीमाने पाहिले. आनंद डब्याच्या जवळच उभा होता. तिला न्यायला आला होता. नितीन, तुझ्याबरोबर प्रवास खूप छान झाला. कळले पण नाही गाव कधी आले ते. सीमाने इतक्या मोठ्याने म्हटले की जेणेकरून आनंदला ऐकायला जावे. हा आता 1 महिना सोलापूरमध्येच आहे. आपली भेट होतच राहील. नितीनने सुद्धा म्हटले. त्याला तिला नवरा आहे आणि तो आला आहे हे काही माहीत नव्हते. हो, तुमचा फोन नंबर आहे माझ्याजवळ. फोन करत राहील. आता तर आपल्या भेटीगाठी होतच राहतील. सीमा मुद्दाम खूप मोठ्याने बोलत होती. सीमाने अतिशय आत्मविश्वास दाखवत नितीन बरोबर हात मिळवला आणि बॅग आपल्या हातात घेऊन पॉशमध्ये खाली उतरले. आनंद आश्चर्याने सीमा आणि नितीनकडे पाहत होता. त्याच्या अंगातील बोलण्याची शक्ती कमी होऊ लागली होती. अरे आनंद, लवकर चल. काय विचार करत आहेस? खूप गरमी आहे प्लॅटफॉर्मवर. खाली येताच सीमाने आनंदचा हात ओढत म्हटले. आनंदला काही समजत नव्हते. सीमाचा अवतार बघून तो सुद्धा आश्चर्यचकित होत होता. तो गपचिप सीमाबरोबर कारमध्ये बसला. ते दोघे घरी पोहोचले होते. सीमामध्ये इतका मोठा बदल झालेला पाहून मम्मीला सुद्धा आश्चर्य वाटले. त्या काही बोलणार तेवढ्यात आनंद म्हणाला. मम्मी, हिला विचार, तो ट्रेनमध्ये कोण मुलगा होता ज्याच्याबरोबर ती अगदी हसून हसून बोलत होती आणि हातात हात मिळवून परत भेटण्याचे वचन देत होती? आनंद रागात होता. अहो आई, ते नितीन होते. आर्मीमध्ये कॅप्टन आहेत. दिल्लीमध्ये पोस्टेड आहेत. इथे जेवरमध्ये आपल्या घरी 1 महिन्याच्या सुट्टीवर आले आहेत आणि ते एक चित्रकार सुद्धा आहेत. त्यांनी बनवलेले एक सुंदर पेंटिंग त्यांनी मला प्रेझेंट दिले आहे. कॅप्टन असून सोशल सुद्धा आहेत ते. त्यांच्याबरोबर प्रवास कसा झाला कळलेच नाही. असे सांगत असताना सीमाने एक स्वतः रस्त्यामध्येच खरेदी केलेली पेंटिंग मम्मीला दाखवले. अच्छा, तर तू मग आता त्यांच्याकडून प्रेझेंट सुद्धा घेऊ लागलीस? आनंद आता आपल्या रागावर कंट्रोल करू शकत नव्हता. अरे आनंद, बायको तर मी तुझीच राहणार आहे. घडी 2 घडी त्यांच्याबरोबर हसून बोलून मग थोडेसे फ्रेश केले तर असं काय डोंगर कोसळला? सीमाने आनंदला उत्तर दिले. आनंद रागाने वेडा होत होता. तो तिच्यापुढे काही बोलू शकला नाही. तो उठून दुसऱ्या रूममध्ये निघून गेला. मुली, गणूने जेवण टेबलवर मांडले आहे. आंघोळ वगैरे करून कपडे चेंज करून ये आणि खाऊन घे. मम्मीने त्यावेळेला विषय टाळत म्हटले. सीमा बाथरूममध्ये गेली आणि आंघोळ करून साडी घालून बाहेर आली. मम्मी तिच्याकडे पाहून म्हणाल्या, सीमा,
साडीमध्ये तू खूप सुंदर दिसतेस. हे मॉडर्न कपडे आपल्या सुना मुलींना शोभा देत नाहीत. आपल्या देशाची ओळख तर साडीतच आहे. मम्मीजी, मला समजत नाही की मी यांना कसे खुश करू. इतके दिवस मी असे कसे तरी राहत होते, तेव्हा ते मला अनसोशल म्हणत होते आणि आता सगळे काही नवीन शिकले आहे तर सुद्धा ते खुश नाहीत. सीमा आपल्या मनातले बोलत होती. सीमा नितीन बरोबर हसून खेळून बोलत असलेले पाहून आनंद खूप रागाला गेला होता आणि बाजूच्या रूममधून तिचे आणि मम्मीचे बोलणे ऐकत होता. सीमाचे बोलणे ऐकून तो तिथे आला आणि आपली बाजू मांडत मम्मीकडे आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, मम्मी, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा थोडीच आहे की सीमाने जीन्स आणि टॉप घालावे आणि अल्ट्रा मॉडर्न होऊन गैर माणसाबरोबर तिने दोस्त करत फिरावे. आनंदचा असा रडवलेला चेहरा पाहून सीमाच्या लक्षात आले होते की आनंदला आता त्याच्या चुकीची जाणीव होऊ लागली आहे. ठीक आहे मम्मी, मला भूक लागली आहे, थोडेसे जेवण वगैरे करते आणि मग बोलते, असे म्हणत सीमा किचनकडे गेली. त्या दिवसापासून आनंदमध्ये खूप बदल झाला होता. त्याला समजले होते सीमा असे वागू लागली तर त्याची परिस्थिती खराब होईल. सीमा आपल्यापासून दूर जाईल आणि इकडे सीमा मात्र हे सगळे पाहून मनातल्या मनात खुश होत होती. तर कशी वाटली कथा मित्रांनो? आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.